औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीके मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। आता आदितीताई तटकरे काय म्हटले ते तुम्ही ऐकलंच असेल। आता पैसे जेवढे लागणार होते तेवढे सरकारपर्यंत आता जमा झालेले आहेत। आता 15 जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होत आहे। यामध्ये 15 जिल्ह्यांची नावे देखील सरकारकडून जाहीर झालेले आहेत। त्या 15 जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो। त्याकरिता व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत पाहत चला। तसेच लाडक्या बहिणींना एक नव्हे तर आता 3 मोठे गिफ्ट जाहीर झालेले आहेत व त्यानंतर अजून 2 गिफ्ट मिळणार आहेत। अशी मिळून 5 गिफ्ट हे लाडक्या बहिणींना मिळणार असून आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींसाठी येत आहे। 2100 रुपयांबाबत सर्वात मोठी घोषणा पाहायला मिळत आहे। आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काय म्हटले त्यांचं भाषण देखील आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यांच्याकडून खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता जास्त रक्कम मिळणार आहे। ते भाषण ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल। तर चला आता सविस्तर अपडेट पाहूयात। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे अपडेट रोजचे रोज पाहायला मिळत नाहीये। तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। तर इकडे बघू शकता पहिला टप्पा या ठिकाणी जाहीर झालेला असून इकडे आता 4200 रुपये एकत्रित हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। अखेर लाडक्या बहिणींसाठी आदितीताई तटकरे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। वरती बघा इकडे किती 10वा तसेच पुढे 11वा हप्ता अशी मिळून रक्कम ही 4200 रुपये एकत्रपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वर्ग करण्यात येणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आदितीताई तटकरे यांच्याकडून मोठी माहिती आलेली आहे। अशातच आता खाली बघू शकता इकडे 15 जिल्ह्यात हा पहिला टप्पा आता वाटपाचे आदेश पाहायला मिळत आहेत। 15 जिल्ह्यामध्ये पैसे मंजूर करण्यात आलेले असून जेवढी रक्कम लागणार होते तेवढे आता कोणत्याही क्षणी आता मेसेज येऊ शकतात की तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले। आता एक नव्हे तर 3 योजनेचे मेसेज येणार आहेत। पहिला मेसेज तुम्हाला किती रुपयाचा येणार, दुसरा किती रुपयाचा येणार व तिसरा किती रुपयाचा येणार ते लगेच सांगतो। त्यापूर्वी लगेच आपण त्यानंतर जिल्ह्याची नावे सांगणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर पुढच्या काही तासात जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता पहिला मेसेज जो येणार आहे तो तर तुम्हाला माहित असेल तो मेसेज ही लाडकी बहीण योजनेचा। आता ही लाडकी बहीण योजना आहे याचा मेसेज पहिला येणार आहे। यामधून लाडक्या बहिणींना आता मोठा लाभ म्हणजे 4200 रुपये असा लाभ देखील मिळण्याची शक्यता आता जास्त असून हे मेसेज पहिला मेसेज हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल असा येईल। तसंच दुसरा एक मेसेज येणार आहे। यामध्ये तुम्हाला एक नव्हे तर 2 मोठे गिफ्ट आहेत ते म्हणजे 830 रुपयाचा असा एक मेसेज येईल। 830 रुपये क्रेडिट युअर अकाउंट असा एक मेसेज येणार आहे व तुमच्या बँक खात्यात लगेचच 830 रुपये जी काय रक्कम आहे ती लगेच तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार। ही रक्कम तुम्हाला मिळून जाणार आहे। हा 830 रुपयाचा मेसेज गॅस सिलेंडर आता मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला 830 रुपये सरकार देणार आहे। त्यासाठी तुम्ही गॅस सिलेंडर घेऊ शकता। गॅस सिलेंडरचे पैसे हे 830 रुपये सर्वांनाच मिळणार आहेत। ज्यांना देखील रक्कम मिळत नव्हती त्यांना देखील 830 रुपयाची रक्कम मिळून जाईल, काळजी नसावी। मात्र 2 सूचना आलेल्यानुसार तुम्हाला एक काम तातडीने करायचं आहे। छोटंसंच काम आहे ते पूर्ण केल्यानंतर 830 रुपये सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 100% जमा होतील। कोणतं काम करायचं आहे ते पुढे आपण सांगणारच आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळत आहेत का नाही हो किंवा नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। तर पुढे बघू शकता आता सरकारने मोठे गिफ्ट जाहीर केलेले असून आता 15 जिल्ह्याची नावे आलेली आहेत। आपण लगेचच आता 15 जिल्ह्याची नावे पाहूयात। ते पूर्वी एक अपडेट आहे इकडे बघा। आता माफ करा उशीर झाला असं सांगितलेलं आहे। आता उशीर जरी झाला असला तरी काळजी नसावी। आता इथून पुढे उशीर होणार नाही। कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येणार असून 15 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा हा हस्तांतरित करण्याचा निर्णय झालेला आहे। यामध्ये जर विचार केला तर खाली बघू शकता खाली काय सांगितलेलं आहे 4200 रुपये हे वाटप आता होणार असल्याची माहिती थेट सरकारद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे। 4200 रुपये थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत व काही बहिणींना 4200 रुपये मिळाल्यानंतर अजून एक 3000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे। 3000 रुपये सर्वांनाच मिळतील। एक काम करायचं आहे असं सांगितलेलं आहे कारण की आता एक विशेष असं गिफ्ट म्हणून ते 3000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत। त्यासाठी छोटंसं काम आहे ते केल्यानंतर 100% येऊन जातील। त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहेत ते व्हिडिओच्या पुढे आपण पाहूयात। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। आता इकडे बघू शकता ही खुशखबर आलेली असून आता यातील पहिलं गिफ्ट तुम्हाला सांगतो तसेच जिल्ह्याची नावे आता तुम्हाला सांगतो। इकडे बघा
पहिला जिल्हा यामध्ये पात्र ठरलेला असून पहिला जिल्हा आपल्याला सोलापूर पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। याचप्रमाणे 15 जिल्ह्याची नावे आता जाहीर झालेली आहेत। त्या 15 जिल्ह्याची नावे आपण पाहत आहोत। त्यातील पहिला जिल्हा हा सोलापूर असून सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगला लाभ सरकारच्या माध्यमातून येणार आहे। तर इकडे बघू शकता सोलापूर जिल्ह्याकरिता आता पहिला लवकरच मेसेज येईल, तो म्हणजे एप्रिलचा हप्ता। एप्रिल हप्त्याचा मेसेज लगेचच येणार आहे। एप्रिल हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल। जसे एप्रिल हप्त्याचे पैसे येतील, एप्रिल हप्त्याचे जसे पैसे येतील तसाच लगेच एक मेसेज तुम्हाला येणार आहे। तो मेसेज मध्ये त्यामध्ये आता तुम्हाला 830 रुपये ही गॅस सिलेंडरची रक्कम असू शकते। तसेच पुढे जर बघायला गेलं तर आता बघा दोन मोठ्या खुशखबर आहेत। मोठी रक्कम ही येत आहे। आता पहिला जिल्हा सोलापूर झालं, 830 रुपये देखील येणार आहेत। गॅस सिलेंडरचे हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे। आता पुढच्या जिल्ह्याची नावे आपल्याला पाहिजे आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून रक्कम येणार आहे। 15 जिल्हे आता जाहीर झालेले आहेत। ज्या जिल्ह्याची मी नावे सांगत आहे या जिल्ह्यात कोणत्याही क्षणी आता मेसेज येऊ शकतो, यामध्ये तुम्हाला रक्कम मिळून जाईल। आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे। त्यापूर्वी आता खुशखबर आपण पाहूयात। आता कोणते गिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत ते देखील पाहायला मिळेल। त्यापूर्वी आदितीताई तटकरे काय म्हटल्या ते तुम्हाला आता स्पष्टपणे ते सांगतो। लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 36,000 कोटीची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केली असल्याची माहिती मिळत आहे। तसेच आता 10वा व 11वा हप्त्यासाठी तरतूद झालेली असून हा थेट हप्ता महिलांच्या बँक खात्यात देखील आता जमा होणार आहे। तर आदितीताई तटकरे यांनी सांगितलेल्यानुसार ही योजना कोठेही बंद होणार नाहीये। 2100 रुपयाच्या बाबतीत जी भूमिका आहे ती भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजित दादाजी साहेब, तसेच अर्थमंत्री देखील अजित दादा आहेत, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेले आहे। तसेच या तिन्ही उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री तर आता आदितीताई तटकरे काय म्हटलेले आहेत ते आपण आता सविस्तरपणे पाहूयात। त्यांनी एक महत्त्वाकांक्षी अशी अपडेट दिलेली आहे, खुशखबर लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे। इथून पुढे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जिल्ह्याची नावे देखील सांगितली आहेत। तर इथे बघा, लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 36,000 कोटीची तरतूद ही यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। तसेच ही योजना कोठेही बंद होणार नाहीये। 2100 रुपयाच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजित दादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे असं स्वतः आदितीताई तटकरे म्हटलेले आहेत। त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर आता 2100 रुपयाच्या बाबतीत देखील एक निर्णय झालेला असून हे 2100 रुपये देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच जमा केले जाणार आहेत। 1500च्या ऐवजी 2100 रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता लवकरच जमा केले जातील अशी माहिती देखील आता आलेली आहे। तर पुढे काय सांगितलेलं आहे इकडे बघा, एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचं योग्य ते निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुती सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू असं देखील स्वतः आदितीताई तटकरे म्हटलेले आहेत। व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी म्हणावंच लागेल। त्यातली त्यात पुढे जर पाहायला गेलं तर एक महत्त्वाची अपडेट म्हणजे 4200 रुपये आता वाटप सुरू हे खूपच वेगवान गतीने होणार असून डीबीटीच्या माध्यमातून 15 जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत। होय, आता डीबीटी प्रक्रिया केली जाणार आहे, त्याच्या माध्यमातून हे 1500 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दिले जातील। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता येणार असल्याची माहिती ही एक मिळतच आहे। अशातच जर पाहायला गेलं तर आता 4200 रुपये हे वाटप केले जाणार आहे। 4200 रुपये हे 15 जिल्ह्यात येणार आहेत। आता पुढच्या जिल्ह्याची नावे पाहणार आहात। त्यापूर्वी लाडक्या बहिणीसाठी जी गिफ्ट जाहीर झालेली आहे त्याची नावे सांगतो। तर इकडे बघू शकता, आता लाडक्या बहिणींना खुशखबर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये गिफ्ट आहे। तर गॅस सिलेंडर हे 3 मिळणार आहे। 3 गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींना मिळणार असून 3 गॅस सिलेंडर ऐवजी आता त्याची रक्कम लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल। आता ती रक्कम कोणत्याही क्षणी येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला आधीच एक महत्त्वाचं काम करून ठेवणे गरजेचे आहे। ते घर बसल्या काम करू शकता, छोटंसं काम आहे। ते काम पूर्ण होताच तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत, म्हणजे 830 रुपये हे 3 वेळेस मिळतील। 3 गॅस सिलेंडरसाठी किती रुपये रक्कम लागणार आहे? पहिला मेसेज येईल तो 830 रुपयाचा, दुसरा लगेचच त्या पाठोपाठ 830 रुपयाचा व तिसरा 830 रुपयाचा असा मेसेज येऊन 3 मेसेज हे गॅस सिलेंडरच्या पैशाचे येणार आहेत। 3 मेसेज म्हणजे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला असे हे मिळणार आहेत। आता ही 830 रुपयाची रक्कम 3 वेळेस तुमच्या बँक खात्यात आली की समजून जायचे गॅस सिलेंडरचे पैसे आमच्या बँक खात्यावरती आलेले आहेत। सरकारचे मोठं गिफ्ट आता जाहीर झालेलं आहे। अजून एक पुढचं काय गिफ्ट मिळणार आहे तर इकडे बघा,
दुसरे गिफ्ट देखील जाहीर झालेले असून यामध्ये 2 हप्ते अशी मिळून 4,200 रुपये लगेचच 15 जिल्ह्यात हे मंजूर केलेले आहेत. हे देखील गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. आता हे गिफ्ट तुम्हाला आज जर मिळवायचं असेल किंवा पुढच्या 12 तासानंतर लगेचच जर मिळवायचं असेल तर त्यासाठी एक छोटंसं काम करा म्हणून एक माहिती आलेली आहे. ते काम कोणतं आहे तर तुम्हाला सांगतो. इकडे बघा. सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या शहरी भागात किंवा तुमच्या गावामध्ये जर ऑनलाईन सेवा काय असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर छोटंसं काम म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर जाऊन हे चेक करायचं आहे की आधार कार्ड जे असतं, आधार कार्ड तुमच्याकडे आहे का नाही ते एकदा तुम्ही आधी चेक करा. व आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही, आम्हाला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. जर हे आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर आधार कार्ड व तुमचा जो मोबाईल नंबर असतो तो मोबाईलशी तुम्हाला जे आहे ती लिंक करायचा आहे. मोबाईल नंबरशी आधार तुम्ही जर लिंक केलं, एवढं काम केलं की काळजी नसावी. कोणत्याही क्षणी तुम्हाला या योजनेचे पैसे सर्वात अगोदर मिळतील. त्यासोबतच गॅस सिलेंडरचे 3 हप्ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे, 830 रुपये तसे 3 मॅसेज तुम्हाला लवकरच येतील. त्यासाठी सर्वात अगोदर जो गॅस पुरुषाच्या नावावरती असेल, इकडे ऐका, आता लक्ष देऊन ऐका, मोठा फायदा तुमचा होणार आहे. पुरुषाच्या नावावरती जर एखादा गॅस सिलेंडर असेल तर तो तुम्हाला सर्वात अगोदर महिलेच्या नावावरती करायचा आहे. महिलेला तो सर्वात अगोदर महिलेच्या नावावरती तो गॅस सिलेंडर केला की त्यानंतर तुम्हाला लगेचच 830 रुपयाप्रमाणे असे मॅसेज येऊन जातील. 830 रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. 830 रुपये एकदाच नाही तर 3 वेळेस लाभ भेटणार आहे. 3 वेळेस एकाच वेळी मॅसेज तुम्हाला येऊ शकतात. अशी मिळून 2,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा हा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. पुढे बघू शकता एक महत्त्वाची बातमी म्हणजे आजपासून 3 दिवसात हे लाडक्या बहिणींना लाभ देण्यात येणार आहे. आजपासून 3 दिवस महत्त्वाचे राहतील. आजपासून 3 दिवसात थेट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो. हे खुशखबर लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल. आजपासून 3 दिवसामध्ये ही मोठी रक्कम लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आता पाहायला मिळणार आहे. आजपासून 3 दिवसात कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मॅसेज येऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला रक्कम जी आहे ती जमा झाल्याचा मॅसेज लवकरात लवकर येऊन जाईल. ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल. तसेच 4,200 रुपये वाटप हे केले जाणार आहेत. यामध्ये आता पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा, पुढील जिल्हा आहे धुळे. या धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून याही ठिकाणी गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे मिळणार असून 830 रुपये 3 वेळेस हे बँक खात्यात येऊन जातील. एकाच दिवशी 3 वेळेस 830 रुपयांचे मेसेज येणार असून 3 असे गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून जमा केले जातील. धुळे जिल्ह्याचा देखील नंबर आहे व धुळे जिल्ह्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 4,200 रुपयांचा हप्ता देखील हा आता जमा केला जाणार आहे. हा हप्ता दिला जाणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळू शकतो. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सर्व काही व्हिडिओ आपण पुढील घेऊन येणार आहोत. तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक बऱ्याच जणांनी केलेला नाही तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.